नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टर म्हणून आपल्यासमोर हा एक पदार्थ असतोच, तो म्हणजे चिली पनीर किंवा पनीर चिली। पण हाच पदार्थ घरी बनवायला किती सोपा आहे आणि झटपटही होतो। तर आज आपण रेस्टॉरंट सारख्या चवीचा चिली पनीर किंवा पनीर चिली घरी कसा बनवायचा ते बघूया। तर पनीर चिली बनवण्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे। पनीरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्याचे चौकोनी काप करून त्यावर थोडं मीठ, लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेला आहे। आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवायचा, त्यावर थोडं तेल टाकूया। तेल आपल्याला पॅनवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यावर आपण पनीर तळून घ्यायचे। पॅन छान कडकडीत गरम असेल तर पनीर पॅनला चिकटत नाही किंवा ते तुटत नाही आणि पनीर अगदी व्यवस्थित तळले जाते। तर पनीर आपण इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपण पनीर अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर करपू नये याची काळजी घ्यायची आहे। सतत चमचाने फिरवत राहायचं किंवा मग पॅन असा टॉस करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता पनीर छान गोल्डन रंगावर आलेले आहे आणि ते मस्त क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। पनीर आपण बाहेर काढून घेऊया। आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच एक चमचा किसलेलं लसूण आणि एक चमचा किसलेलं आलं टाकायचं आहे। आले लसूण असं किसूनच घाला, यामुळे टेस्ट खूप छान येते। गॅसची फ्लेम हाय करायची आणि आलं लसूण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये कांदा घालूया। कांदा असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घालायचा आहे। कांदा आपण अर्ध्या मिनिटांसाठी हाय फ्लेमवरच परतवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, कांदा आपल्याला इथे मऊ शिजवून घ्यायचा नाही। आता यामध्ये हिरवी मिरचीचे काप घालूया, तसेच 2 शिमला मिरचीचे काप घातलेले आहेत। यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या आपण चौकोनी आकारामध्येच कट करून घ्यायच्या। शिमला मिरची सुद्धा आपण हाय फ्लेमवरच परतवून घेणार आहोत। भाज्या अशा हाय फ्लेमवर परतवून घेतल्याने त्यामध्ये क्रंचीनेस राहतो, ते अजिबात नरम पडत नाही। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये आपण एक टोमॅटो घातलेला आहे। आता टोमॅटो घातल्यानंतर परत अर्धा मिनिट आपण हाय फ्लेमवर परतवून घेऊया। तर यामध्ये काही सॉसेस ॲड करून घेणार आहोत। तर रेड चिली सॉस टाकायचं, टोमॅटो केचप टाकूया। आता डार्क सोया सॉस घेतलेला आहे, ते सुद्धा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळे सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टाकू शकता। 2 मिनिटांसाठी मोठ्या फ्लेमवर आपण हे परतवून घेऊया। आता एका वाटीमध्ये 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेते। गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे। आता ही स्लरी आपण यामध्ये टाकून घेऊया। सगळं व्यवस्थित आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून 2 मिनिटं हाय फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून 2 मिनिटं हाय फ्लेमवर आपण हे परतवून घेतलं आहे। आता यामध्ये फ्राय केलेले पनीर घालूया। गॅस आता एकदम मोठा ठेवायचा आणि 2 मिनिटं आपण हे पनीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा। मस्त रेस्टॉरंट सारखं चिली पनीर इथे तयार झालेलं आहे। गरमागरम सर्व करायचं। सर्व करून घेताना यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडे पांढरे तीळ टाकायचे, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीनच छान दिसते। तुम्हाला ही पनीर चिलीची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास नक्की बनवून बघा। तसेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।